नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. रेल्वेचा प्रवास होणार सुखकर, खासदारांच्या पाठपुराव्याला यश. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त विशेष बसेस सोडण्याचं नियोजन. आणि ठाण्यात 48 तास पाणीपुरवठा राहणार बंद. मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही प्राधिकरण एकमेकांकडे बोट दाखवत असल्यानं रेल्वे प्रवासी मात्र यात भरडला जात होता. अखेर 15 मे 2026 रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणला. आता खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश आलं असून सिडकोच्या ताब्यातील 3 स्थानकं 22 जून रोजी मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली आहेत. उर्वरित रेल्वे स्थानकांचंही मध्य रेल्वेकडे लवकरच हस्तांतरण होणार असल्यानं नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं प्रवाशांच्या वतीनं शिवसैनिकांनी स्वागत करत खासदार म्हस्के यांचे आभार मानले. सिडकोच्या ताब्यात असलेल्या वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांसाठीचे देखभाल करार अनुक्रमे 2003 आणि 2008 मध्ये संपलं होतं. त्यानंतर कोणताही नवा करार झालेला नव्हता. तर ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आज तागायत एकही देखभाल करार करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सुविधांअभावी प्रवाशांचे मेगाहाल होत होते. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दखल घेत मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन या दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत 15 मे रोजी नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज स्थानक येथील मुख्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन येत्या 6 महिन्यात सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानकं मध्य रेल्वेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज 3 स्थानकांची हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरघर, खारकोपर आणि वामणडोंगरी ही 3 स्थानकं अधिकृतपणे रेल्वेच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहेत. आपल्यास माहीतच असेल की नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास, ज्यावेळी नवी मुंबईची निर्मिती झाली तेव्हा रेल्वेची गरज होती आणि सिडकोने या रेल्वे स्टेशनची निर्मिती केली. त्यावेळी सिडको आणि रेल्वेमध्ये ॲग्रीमेंट झालं होतं. काही स्टेशनची पूर्णपणे जबाबदारी सिडकोने घेतली होती. 2008 साली ते जी काही सिडकोची जबाबदारी संपली होती, रेल्वेने ती स्टेशन ताब्यात घेतली नव्हती. त्यानंतर ठाणे वाशी सुरू झालं. त्या पण स्टेशनचं तर ॲग्रीमेंटही झालं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला नवीन कोरी करकरीत असलेली रेल्वे स्टेशन्स सुविधांपासून वंचित होती. खासदार झाल्यानंतर हा प्रश्न जेव्हा हातात घेतला तेव्हा रेल्वे सिडकोकडे बोट दाखवायचं, सिडको रेल्वेकडे बोट दाखवायचं. आणि ॲग्रीमेंट संपल्यामुळे सिडकोची जबाबदारी नव्हती तरी सुद्धा थातूरमातूर कामं ती करत होते. परंतु चांगल्या पद्धतीची कामं जी इतर स्टेशन ज्या पद्धतीत विकसित होत आहेत त्या पद्धतीत होत नव्हती. पाठपुरावा केला. मी प्रथम अश्विनी वैष्णव यांचे रेल्वे मंत्री यांचा खास करून आभार मानेन. त्यांच्याकडे संसदेत हा विषय मांडला, त्यांच्याकडे सातत्याने बैठका घेतल्या आणि त्याला मूर्त स्वरूप आलेले. 15 मेला आमची अंतिम बैठक झाली. त्यावेळी निर्णय घेण्यात आला की वाशी जी काय हार्बरची जी सर्व स्टेशन्स आहेत, ठाणे असेल, आधीची नवी मुंबईची सर्व स्टेशन, ती पनवेलमधली सुद्धा असतील, ही सर्व स्टेशन 6 महिन्याच्या आत रेल्वे ताब्यात घेईल सिडको करून. आणि त्याची आज सुरुवात होते. तारघर, खारकोपर आणि बामणडोंगरी ही 3 स्टेशन आज सिडको कडून रेल्वेकडे हँडओव्हर होत आहेत. त्याचं ॲग्रीमेंट ह्या ठिकाणी झालेलं आहे. रेल्वेचे अधिकारी आलेले आहेत, सिडकोचे अधिकारी आलेले आहेत. आणि उर्वरित 6 महिन्यांमध्ये पुढील स्टेशनसुद्धा जी काय आहेत ती सुद्धा रेल्वेच्या ताब्यात जाणार आहेत, जेणेकरून रेल्वे ज्या पद्धतीने अत्याधुनिक आता होते आणि रेल्वे त्या स्टेशन्सवर काम करू शकेल, नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ शकेल. हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित झालेली आहे की स्टेशनची कामं कोणी करायची, प्रवाशाला सुविधा कोणी द्यायच्या. हा बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न आज सुटलेला आहे आणि तो पुढील स्टेशनांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागले. ऑलरेडी अनेक स्टेशन जे आहेत ते रेल्वे बघते, त्यांचं मेंटेनन्स रेल्वेकडे आहे आणि अशातच आता नवीन मित्र हे जेव्हा रेल्वे स्टेशन त्यांच्या ताब्यात जातील कुठेतरी असा प्रश्न उपस्थित होता की मध्य रेल्वे जे आहे किंवा रेल्वे विभाग हे कुठेतरी या स्टेशनचं प्रॉपर मेंटेनन्स आणि सगळं काही बघेल का? यापूर्वी रेल्वेचंच काम आहे रेल्वे स्टेशन मेंटेन करणं.
यापूर्वी आता मध्यंतरीच्या काळामध्ये सिडकोने तर पूर्णपणे कामं थांबवली होती आणि प्रवाशांना नाहक मृत्युदंड सहन करावा लागत होता. परंतु रेल्वे ही स्टेशन्स रेल्वेच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने रेल्वे हा खूप चांगला विकसित होत आहे. आता सिडकोही काम करत नव्हते आणि रेल्वेही काम करत नव्हते. ॲग्रीमेंट 2008ला संपलेलं आहे. 18 वर्ष ज्या काही असुविधा आहेत नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर त्या आपण पाहिलेल्या आहे. आता रेल्वे त्यांची जबाबदारी ते स्वीकारते. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीनं 5,200 विशेष बसेस चालवून तब्बल 21,95,000 भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. वारी दरम्यान रात्रंदिवस सेवा बजावणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चानं चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्यानं वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे 36हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनासोबत कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियोजन अधिक प्रभावी होऊन भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर दिनांक 19 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचं ठरलं आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी, जांभूळ आणि शहाड जलशुद्धीकरण केंद्र शहाड इथून होणारा पाणी पुरवठा मंगळवारी 23 जून रोजी रात्री 12 वाजल्यापासून गुरुवार दिनांक 25 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 48 तास पाणी पुरवठा बंद राहील. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालसागाव येथील पाणी पुरवठा 48 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं. ठाणे शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर भाजपाच्या आमदारांकडूनच पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनावर प्रश्न उपस्थित करत निधीच्या वापराबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आमदारांनी केली आहे. पाण्याअभावी मोठ्या गृहसंकुलांना वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत असल्याचा आरोपही आमदारांनी केला आहे. ठाणे शहरातील पाणी समस्येसंदर्भात रविवारी भाजपाच्या खोपट येथील भाजपाच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक उपस्थित होते. शहरातील पाणी पुरवठ्याची स्थिती गंभीर असल्याचं सांगत आमदार केळकर यांनी पालिका प्रशासनावर टीका केली. ठाणेकरांकडून सातत्यानं पाणी समस्येबाबत तक्रार येत आहेत, मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरं दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. शहरात मोठ्या प्रमाणावर उंच इमारती आणि गृहसंकुलं उभी जात आहेत, मात्र त्यांना पाणी पुरवठा करण्याचं नियोजन काय, असा सवाल केळकर यांनी उपस्थित केलाय. अनेक गृहसंकुलांना टँकरच्या माध्यमातून पाणी घ्यावं लागत असून काही मोठ्या गृहसंकुलांना वर्षाला 1.5 कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केलाय. पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा शहरातील नवीन बांधकामांना परवानगी देणं थांबवा, अशी मागणी केळकर यांनी केली. तसंच शहराला किती पाणी मिळतं, त्यातील किती पाणी वितरित होतं आणि किती गळती होते याचा हिशोब पालिकेनं द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या अमृत 1 आणि अमृत 2 योजनेतून ठाणे महापालिकेला 1,819 कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र या निधीचा वापर कुठे झाला याची माहिती पालिकेकडे नसल्याचा आरोप केळकर यांनी केला. याबाबत माहिती देण्यासाठी प्रशासनानं 10 दिवसांची मुदत मागितल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनीही पाणी समस्येवर अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचं सांगितलं. ठाणे महापालिकेकडे पाणी मीटर, नियोजन आणि पारदर्शक व्यवस्था नसल्याचा आरोप त्यांनी केला. पाणी समस्येसाठी तयार करण्यात आलेली समिती अद्याप कार्यरत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
शहरात टँकर माफियांची लॉबी कार्यरत असल्याचा आरोप करत पाणीपुरवठ्याची संपूर्ण माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी डावखरे यांनी केली. अमृत योजनेतील निधीचाही योग्य वापर झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर त्याच्यामध्ये देखील हा विषय जो आहे तो निश्चितपणे आम्ही घेणार. पाण्याचा जो विषय आहे पाण्याचा, आज जसं म्हटलं की निधी काय बद्दल चोरी होते, पाणी चोरी होते. तुम्ही जेव्हा बघा पाईपलाईन किती ठिकाणी जोडलेले आहेत. आपण सत्तेमध्ये आहात तर ह्या ठिकाणी आपण महापालिका आयुक्त किंवा त्यांना घेऊन दाखवणार का? असे अनेक प्रकार जे आहेत ते आम्ही प्रत्यक्ष फोटोद्वारे, व्हिडिओद्वारे, प्रत्यक्ष भेटून आम्ही वेळोवेळी दाखवत असतो, दाखवलेले आहेत, जे अगदी अनधिकृत बांधकामापासून. परंतु संवेदनशीलताच नसेल आणि दाढी कातडी असेल आणि अशा पद्धतीने जर मस्ती असेल, मी याला मस्तीच म्हणेन की तुम्ही किती लाख लोकांना वेठीस धरताय. याच्यामध्ये तुम्ही उपाययोजना तातडीने करायला पाहिजे. आम्ही जे सांगतो ते तरी केलं पाहिजे, परंतु याच्यामध्ये केलेलं नाही. त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो वेळोवेळी निदर्शनास आणलेला आहे. ठाणे महापालिकेच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून येत इतिहास रचणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बहुचर्चित नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचं नगरसेवक पद आता धोक्यात आलंय. सुलेखा चव्हाण यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेले आदिवासी जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर आलंय. धुळे जात पडताळणी विभागानं ते अवैध ठरवलंय. मिळालेल्या माहितीनुसार सुलेखा चव्हाण यांच्या जात प्रमाणपत्राबाबत धुळे जात पडताळणी विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर सखोल चौकशी केल्यानंतर विभागानं सुलेखा चव्हाण यांचं आदिवासी जात प्रमाणपत्र अवैध ठरवलंय. जात पडताळणी विभागात संपूर्ण प्रकरणाची आणि निर्णयाची अधिकृत माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे निदर्शनास आणून देणार आहे. सादर केलेलं प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नियमानुसार चव्हाण यांचं नगरसेवक पद रद्द होण्याची कायदेशीर शक्यता निर्माण झाली आहे. अखिल भारतीय विकास परिषद या संघटनेचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष लकी जाधव यांनी या बोगस जात प्रमाणपत्राचा प्रकार कायदेशीर पाठपुरावा करून उघडकीस आणलाय. या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत जाधव यांनी इशारा दिलाय की सुलेखा चव्हाण यांचं प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आता प्रशासनानं त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचं पद रद्द केलं पाहिजे. जर येणाऱ्या काळात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर आम्ही शिंदे सेना आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय. विशेष म्हणजे लकी जाधव यांच्या या भूमिकेला आणि आंदोलनाच्या इशाऱ्याला आता विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गटानंही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्ह आहे. माणसाचं शरीर बळकट करण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींमुळे माणूस त्रस्त आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मानव देत असून त्यावर मात करण्यासाठी योग हा सर्वोत्तम उपाय आहे. 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ठाण्यातील कळवा परिसरातील पारसिक नगर इथे नगरसेवक अभिजित पवार यांच्या माध्यमातून नागरिकांसोबत योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळेला कळवा पारसिक नगर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या योग शिबिरात नागरिकांना विविध योगासनांचे धडे देण्यात आले. प्रत्येक योगासनाचं शरीरासाठी असणारे फायदे देखील नागरिकांना पटवून देण्यात आले. योग फक्त योग दिना दिवशी न करता दैनंदिन जीवनात देखील योगासनं करावीत असं मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आलं. या कार्यक्रमाला समाजसेविका ऋता आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि नागरिक उपस्थित होते.